शेफालीच्या मृत्यू इंजेक्शन्स, गॅस्ट्रिक अशी औषधं घेत असल्याचं समोर आलं आणि अनेकांना धक्का बसला। त्यामुळे तारुण्य टिकवण्यासाठी घेत असलेली औषधं नेमकी मानवी शरीरासाठी किती हानिकारक आहे पाहूया। अँटी एजिंग वाईल्स। अँटी एजिंग वाईल्स औषधं इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध असतात। तारुण्य टिकवण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो आणि या औषधांच्या दीर्घकाळ वापरानं यकृताचं मोठं नुकसान होतं। थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी इंजेक्शन्सचा वापर होतो। विटॅमिन ए आणि डीचं अधिक प्रमाण शरीरासाठी हानिकारक आहे। मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित आजार यामुळे होतात। गॅस्ट्रिक औषधे। या औषधामुळे पोटातील आम्ल कमी होण्यास आणि अन्नपचनास अडथळा निर्माण होतो। दीर्घकाळ औषधं घेतल्यानं शरीरात विटॅमिन B12 ची कमतरता जाणवते। कॅल्शियमचं शोषण कमी होत असल्याने हाडं कमकुवत होतात। दरम्यान अशा प्रकारच्या औषधांना FDAनं मान्यता दिला नसल्याचा दावा त्या डॉक्टरांनी केलाय। त्यामुळे शेफालीच्या मृत्यूला अशीच औषधं कारणीभूत असल्याची चर्चा आहे। शेफाली जरीवाला यांनी स्किन व्हाईटनिंग एजंट्सचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला होता। IV ग्लुटाथिओन हे इंजेक्शन आपण न्यूरोटॉक्सिसिटी ज्या केमोथेरपी एजंट्समुळे होते तर त्यामध्ये आपण वापर करत असतो। परंतु FDA अप्रूव्ड स्किन व्हाईटनिंग एजंट म्हणून त्याला मान्यता मिळालेली नाही आहे। स्किन व्हाईटनिंग एजंट्स आता मार्केटमध्ये सरासर यूज केले जातात। फर्स्ट ऑफ ऑल हे FDA अप्रूव्ह नाही आहे, म्हणून ह्याच्यावर स्टडीज किंवा अजून एफिकसी येणं अजूनही बाकी आहे। ॲज पर पीपल जनरल इंडिकेशन असं राहील की तुम्ही जेव्हा पण हे सगळे मेडिसिन्स घेतात ते इट शुड ऑलवेज बी कन्सिडर्ड ऑर टेकन आफ्टर द कन्सल्टेशन ऑफ एन MD ऑर DNB ऑर अ DVD डॉक्टर ओनली। कुठल्या दुसऱ्या डॉक्टरच्या मान्यताखाली हे वापर न केलेलं ते जास्त बरं राहील, कारण की हे मेडिकेशन्स वी डोंट नो की काय साईड इफेक्ट्स देतील। शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही। अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जर शेफाली घेत असलेली औषधं याला कारणीभूत ठरत असतील तर ही गंभीर बाब आहे। त्यामुळे तारुण्य अबाधित राखण्यासाठी तुम्ही पण अशी औषधं घेत असाल तर आत्ताच सावध व्हा, नाहीतर तारुण्याच्या नादात फुका जीव गमवाल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।